नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. विद्यार्थी मित्रांनो, आता बऱ्यापैकी वेटरनरीच्या ॲडमिशनचा जो रिजनल कोट्याचे दोन्ही टप्पे संपलेले आहेत किंवा दोन्ही राऊंड झालेले आहेत. त्यानंतर स्टेट कोट्याचा सुद्धा एक राऊंड झालेला आहे. VCI जी ॲडमिशनची जी फी प्रक्रिया आहे त्याचा सुद्धा एक राऊंड झालेला आहे. त्याची सुद्धा ॲडमिशन प्रक्रिया सध्या चालू आहे. या सर्व ॲडमिशन प्रक्रियेमध्ये एक विषय माझ्या एक निदर्शनास आलेला आहे की बरेच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेलं आहे, परंतु त्यांच्या मनामध्ये एक संभ्रम आहे की वेटरनरीला ॲडमिशन घ्यायचं का, घ्यायचं तर का घ्यायचं, घ्यायचं नाही तर पुढं काही दुसरी संधी आहे का, किंवा वेटरनरीला ॲडमिशन घेतलेलं आहे मग ते कॉलेजही अलॉट झालेलं आहे परंतु मला तिथं पुढं स्कोप भेटेल का, अशा अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. आणि विद्यार्थ्यांच्याकडे अलॉटमेंट लेटर असून सुद्धा ते ॲडमिशन घेण्यात फारसे उत्सुक आहेत किंवा नाही आहेत, या किंवा त्यांच्या मनामध्ये थोडासा संभ्रम आहे. तर या सर्व गोष्टीची किंवा या वेटरनरीला ॲडमिशन घ्यायचं का घ्यायचं आणि घ्यायचं तर आपण कोणते मुद्दे विचारात घेतले पाहिजेत, या सर्व विषयाची माहिती घेऊन मी आज आपल्यासमोर आलेलो आहे. मी अनिल चव्हाण, ABC काउन्सिलिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला आता तुम्हाला मी सांगितलंच आहे की आपण वेटरनरीला ॲडमिशन भेटल्याच्या नंतर आपल्या मनात असं येतं की बाबा मी ॲडमिशन घ्यायला पाहिजे का, घेतलं किंवा मी ॲडमिशन घेतलं तर मला संधी मिळेल का, किंवा तुम्हाला असंही बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की मी ॲडमिशन घ्यायला माझी इच्छा आहे परंतु मला आता डेट संपलेली आहे किंवा मी भरू की नाही या विचारात आपण रजिस्ट्रेशनच केलेलं नाही. या अशा अनेक गोष्टी आहेत. परंतु विद्यार्थी मित्रांनो, मी वेटरनरीचे ॲडमिशन का घ्यायला पाहिजेत या विषयाबाबत आपल्यासोबत थोडीशी चर्चा करणार आहेत. मी मूलतः 4 मुद्द्याच्या अनुषंगाने आपल्याला या वेटरनरीचे ॲडमिशन का घ्यायला पाहिजे याबाबत आपल्याला सोबत थोडंसं बोलणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, माझा पहिला मुद्दा आहे की वेटरनरी हे एक व्यावसायिक शिक्षण आहे. जसं की BS आपलं मेडिकल असो किंवा इंजिनिअरिंग असो, हे जसं व्यावसायिक शिक्षण आहेत त्याचप्रमाणे वेटरनरी सुद्धा एक व्यावसायिक शिक्षण आहे. आणि मुलांनो, कोणताही जर आपण विचार केला तर सगळी गोष्ट ही व्यवसायाशी निगडीत असते. प्रत्येक जण आज आपण जे काम करतो किंवा आपण ज्या याचा विचार करतो करिअरचा, तर यामधला मूळ विषय असतो की आपल्याला अर्थार्जन झालं पाहिजे आणि अर्थार्जन कसं होईल या दृष्टिकोनातून आपण त्या विषयाशी निगडीत असतो. तर तसा जर विचार केला तर वेटरनरी सुद्धा हे व्यावसायिक शिक्षण आहे. आज आपल्याकडे एवढं मोठं पशुधन आहे आणि या सर्व पशुधनाच्या अनुषंगाने आपल्याला जर म्हणजे त्यांच्या आरोग्याच्या अनुषंगाने ट्रीटमेंट करण्यासाठी एक व्यावसायिक किंवा त्यांच्या आजारावर उपचार करण्यासाठी एक कन्सल्टंट म्हणून आपल्याला एक काम पाहता येतं किंवा डॉक्टर म्हणून काम पाहता येतं आणि त्यामुळे दृष्टिकोनातून हे एक व्यावसायिक शिक्षण आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जिथं व्यावसायिक शिक्षण असतं तर त्या शिक्षणामध्ये निश्चितच आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा खूप संधी असते. तर त्या दृष्टिकोनातून वेटरनरी हे व्यावसायिक शिक्षण असल्यामुळं वेटरनरीला ॲडमिशन घेणं योग्य राहील असं माझं मत आहे. दुसरा एक विषय आहे, दुसरा जो माझा मुद्दा आहे त्यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागात समसमान संधी, नोकरीची समसमान संधी आहे शहरी भागात आहे. किंवा जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला वाटलंच की मला आता, किंवा विद्यार्थ्या पालकांना असं वाटू शकतं की मला एकच मुलगा आहे, माझा मुलगा आपल्या गावातच सेटल झाला पाहिजे, किंवा माझा एक मुलगी आहे त्या माझ्या मुलीनं मेट्रोमध्येच किंवा मुंबई पुण्यामध्येच राहिलं पाहिजेत, अशा ज्यांच्या इच्छा आहेत त्या सर्व इच्छा पूर्ण करणारं हे एक शिक्षण आहे. ते कसं तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या ग्रामीण भागामध्ये जेवढं पशुधन आहे ते आपला ग्रामीण भाग जसा शेतीप्रधान आहे तसा तो पशुप्रधान सुद्धा आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनावर, प्रत्येक शेतकऱ्यांकडे काही ना काहीतरी एक जनावर असतात आणि असतातच. तर त्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर ग्रामीण भागामध्ये पशुधनाला खूप मोठं महत्त्व आहे. आणि त्याच दृष्टिकोनातून पशुधनाच्या अनुषंगाने जे त्यांच्यावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरची सुद्धा आवश्यकता असणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध करून देणारं हे एक शिक्षण आहे. याशिवाय शहरी भागामध्ये मग जनावर आहेत का, तर शहरी भागामध्ये जरी मोठं म्हणजे गाई म्हशी यासारखी जनावरं जरी नसली तरी शहरी भागामध्ये आता पेट कल्चर खूप वाढलेलं आहे. जसे की कुत्री पाळणे किंवा मांजरचा संगोपन करणे, अशा अनेक जनावरं सांभाळण्याबाबत शहरी भागात कल वाढलेला आहे. आणि शहरी भागातली लोक ही ज्या आपल्या पेटवर
त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती एवढा प्रेम करतात, त्यामुळं त्यांच्या आरोग्याकडं, त्यांच्या स्वच्छतेकडं, त्यांच्या खाण्यापिण्याकडं हे फार मोठं लक्ष देत असतात. आणि त्या अनुषंगानंच शहरी भागात सुद्धा डॉक्टर्सची फार जे वेटरनरी डॉक्टर्स आहेत तर त्यांची फार मोठी गरज शहरी भागात लागत आहे. आणि त्यामुळे त्या ठिकाणी सुद्धा रोजगाराची खूप मोठी संधी उपलब्ध आहे. नुसतं शहरी किंवा ग्रामीण असं दोनच नाही, तर तिसरं आपल्याला ज्या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतल्यानंतर परदेशात जायची इच्छा आहे तर अशांसाठी सुद्धा याच्यातून वेटरनरीच्या शिक्षणातून संधी उपलब्ध होऊ शकते. तर त्यानंतर माझा तिसरा एक महत्त्वाचा विषय आहे की रोजगाराची संधी. मित्रांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की शहरी भागात आहे, ग्रामीण भागात आहे, त्याचप्रमाणे रोजगाराची संधी ही खाजगी क्षेत्रात आहे आणि किंवा आपल्या सरकारी नोकरीत सुद्धा आहे. आज जर आपण विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये तज्ज्ञ वेटरनरी डॉक्टर्स नसतात. त्या ठिकाणी एक डिप्लोमा केलेली LSS किंवा डिप्लोमा केलेली काही किंवा डॉक्टरच्या हाताखाली काम करणारे काही लोक हे डॉक्टर्स म्हणून काम पाहत असतात. त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टरचा आजही वानवा आहे. त्यामुळं या ठिकाणी रोजगाराची जर आपण संधी विचार केला तर खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराची खाजगी क्षेत्रात रोजगाराची संधी आहे. त्याशिवाय कंपन्या आहेत, खूप मोठ्या कंपन्या आहेत ज्या की ॲनिमल्स फीड्स तयार करतात किंवा ॲनिमलचे ड्रग्स किंवा औषधं तयार करतात किंवा ॲनिमलसाठीचे जे इतर प्रोडक्ट असतात तर ते तयार करतात. तर त्या कंपन्यामध्ये सुद्धा याशिवाय मीठ किंवा आपलं जो मांस आहे ते हवाबंद करून एक्सपोर्ट करणे यासारख्या मोठमोठ्या कंपन्या असतात आणि त्या कंपन्या सुद्धा रोजगाराची खूप मोठी संधी आहे. मग ग्रामीण भागात कुठे आहे तर ग्रामीण भागात तर मी सांगितलं, ग्रामीण भाग हा पशुप्रधान भाग आहे. या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याकडे काही कुठलं ना कुठलं तरी एक प्राणी किंवा जनावर ते सांभाळतच असतात. गाय असो किंवा म्हैस असो तर किंवा कोंबड्या असतील, काही शेतकऱ्यांकडे कोंबड्या सुद्धा पाळतात. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा ग्रामीण भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेटरनरी डॉक्टर्सची आवश्यकता आहे आणि ही पूर्ण करण्याची जबाबदारी या वेटरनरी ग्रॅज्युएटकडेच येऊन पोहोचते. त्या दृष्टिकोनातून सुद्धा वेटरनरीसाठी खूप मोठा स्कोप भविष्यासाठी असू शकतो. यानंतरचा आहे तर तो एक रिसर्चमध्ये बरेचसे असे जो रिसर्च आहे तर तो बऱ्याच प्रमाणात आपल्याकडं अजूनही खूप संधी आहे. जसे की गायीच्या संकरित जाती आहेत, परंतु त्या मानाने म्हशीच्या संकरित जाती आपल्याकडे नाहीत आणि त्या दृष्टिकोनातून काही करता येईल का हे सुद्धा आवश्यक आहे. याशिवाय वेगवेगळे जनावरांचे रोग आहेत त्यावरच्या लसी शोधून काढणे यासाठी रिसर्च आवश्यक आहे. या रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये वेटरनरियन्सना खूप मोठी संधी आहे. याशिवाय कृषी वेटरनरीची पशुवैद्यक युनिव्हर्सिटी आहे त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यात मोठा स्कोप आहे तो राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पशुसंवर्धन विभाग या मोठ्या प्रमाणात पदे असतात आणि यातली बरीचशी पदं ही वर्ग 1च्या पदं असतात आणि त्या ठिकाणी थेट वर्ग 1च्या नियुक्ती मिळण्यापर्यंत म्हणजे संधी आपल्याला मिळू शकते. याशिवाय वेटरनरीतील बरेचसे विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेकडे त्यांचा कल असतो. आपण पाहिलेलंच आहे राज्य शासनाच्या आताही मोठमोठ्या पदावर काम करणारे वेटरनरियन्स आपण पाहू शकतो. याशिवाय आता 2025 पासून MPSCनं सुद्धा त्यांच्या सिलेबसमध्ये बदल केलेला आहे आणि त्या सिलेबसमध्ये आता म्हणजे वर्णनात्मक म्हणजे जी ऑब्जेक्टिव्ह पद्धत आहे ती रद्द करून आता नवीन सब्जेक्टिव्ह पद्धत आलेली आहे, स्वीकारलेली आहे. त्या ठिकाणी सुद्धा वेटरनरीचा एक विषय असण्याची शक्यता असते आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा वेटरनरीला स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा संधी ही मिळू शकत असते. तर त्या विद्यार्थी मित्रांनो आणि त्यानंतरचा सगळ्यात आणि महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे तर तो मध्ये आहे स्पर्धा कमी आहे. स्पर्धा कशी कमी आहे तर पूर्ण भारताचा जर विचार केला तर विद्यार्थी मित्रांनो फक्त 56 वेटरनरी कॉलेज भारतामध्ये आहेत. महाराष्ट्राचा विचार केला तर तुम्हाला माहितीच आहे 5च वेटरनरी कॉलेजेस आहेत आणि सर्वच्या सर्व गव्हर्नमेंट आहेत. भारतात जर 56 कॉलेजचा विचार केला तर त्या 56 पैकी 53 कॉलेजेस हे गव्हर्नमेंटचे आहेत, फक्त 3 कॉलेजेस हे खाजगी आहेत. म्हणजे यावरून आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी खाजगी कॉलेजला फार परवानगी नसल्यामुळे या ठिकाणी वेटरनरीची संख्याच मुळात कमी आहे आणि ती मुळात संख्या महाराष्ट्राचा जर विचार केला फक्त 455 वेटरनरी ग्रॅज्युएट्स दरवर्षी बाहेर पडतात आणि ती महाराष्ट्रासारख्या पशुप्रधान राज्यासाठी ही फारच कमी संख्या आहे असं मला वाटतं. त्या दृष्टिकोनातून स्पर्धा ही फारच कमी आहे. इतर अभ्यासक्रमाचा जर विचार केला मेडिकल इंजिनिअरिंगचे खूप कॉलेजेस आहेत. एवढंच काय इंजिनिअरिंगचे कॉलेज तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा प्रत्येक बऱ्याचशा तालुक्याच्या ठिकाणी आहेत. ॲग्रिकल्चर कॉलेजचा जर विचार केला तर प्रत्येक तालुक्याला ॲग्रिकल्चर कॉलेजेस आहेत. परंतु मेडिकल कॉलेज सुद्धा प्रत्येक जिल्ह्याला आहेतच. बरेचसे जिल्ह्यात 2-2, 3-3 कॉलेजेस आहेत, परंतु वेटरनरीचे कॉलेजेस मात्र फक्त 5च आहेत आणि त्या दृष्टिकोनातून वेटरनरीमध्ये ही स्पर्धा ही अतिशय कमी आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून सुद्धा
वेटरनरीला एक चांगली संधी भविष्यात राहू शकते. विद्यार्थी मित्रांनो, एक आज जर आपण पाहिलं तर वेटरनरी मेडिकलच्या खालोखाल वेटरनरीचे मेरिट हे आलेलं आहे आणि ह्या एवढाच मेरिटच्या अनुषंगाने एक अतिशय एक तज्ज्ञ किंवा हुशार विद्यार्थी या क्षेत्राकडे आता वळू लागला आहे आणि त्या दृष्टिकोनातून या क्षेत्राला आता भविष्यामध्ये म्हणजे यापूर्वी सुद्धा याच्यात खूप मोठं संशोधन झालेलं नाही असं नाही, परंतु भविष्यामध्ये सुद्धा आणखी खूप संशोधनाला वाव आहे आणि एवढे एक गुणवंत विद्यार्थी या क्षेत्राकडे वळल्यामुळे या क्षेत्राला आणखी भरभराटी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज तरी वेटरनरी क्षेत्रात खाजगी कॉलेजला परवानगी नसल्यामुळं वेटरनरीला निश्चितच एक चांगला स्कोप आहे असं मला वाटतं. विद्यार्थी मित्रांनो, आपण वेटरनरीला काय ऍडमिशन घ्यायचं या सर्व मुद्द्याची मी आपल्यासमोर चर्चा केलेली आहे. तरी आपल्याला ऍडमिशन घ्यायचं किंवा नाही घ्यायचं हे आपण आपल्या सर्व गोष्टीचा विचार करून किंवा आपल्या सर्व परिस्थितीचा त्यानंतर आपल्या करिअरचा या सर्व गोष्टीचा विचार करूनच आपण याबाबतचा योग्य तो निर्णय घ्यावा. विद्यार्थी मित्रांनो, अशा अनेक विषयाची माहिती घेऊन मी आपल्यासमोर येणार आहे. त्यामुळे आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्यापर्यंत या गोष्टीची किंवा या प्रत्येक अपडेटची माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल. तसेच हा व्हिडिओ इतरही आपले काही विद्यार्थी मित्र असणार आहेत किंवा आपले बंधू असणार आहेत, आपले जो नातेवाईक असणार आहेत यांच्यापर्यंत शेअर करा ज्यामुळे त्यांना हा निर्णय घेण्याबाबतच्या काही महत्त्वाच्या गोष्टीच्या अनुषंगाने माहिती मिळू शकेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा. धन्यवाद.